आंध्र प्रदेश हे दक्षिण भारतातील तेलुगू भाषा बोलणाऱ्या लोकांचे राज्य आहे. गुजरात नंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा समुद्र किनारा हा आंध्र प्रदेशला लाभलेला आहे. सुंदर समुद्र किनारे, चविष्ट खाद्यपदार्थ, अनोखी पर्यटन स्थळे आणि भव्य देवस्थाने यासाठी हे राज्य प्रसिद्ध आहे. आंध्र प्रदेशमधील 10 सुप्रसिद्ध पर्यटन स्थळं जी तुम्ही नक्कीच भेट द्यायला पाहिजे. नंबर 1 तिरुपती. तिरुपती हे आंध्र प्रदेशातील सर्वात प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. व्यंकटेश्वर मंदिर, ज्याला बालाजी मंदिर देखील म्हणतात, हे इथे स्थित आहे. लाखो भक्त येथे दरवर्षी दर्शनाला येतात. इथे दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची संख्या खूपच मोठी असते. हे भारतातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. नंबर 2 विशाखापट्टणम. विशाखापट्टणम किंवा वायझॅग म्हणून ओळखलं जाणारं हे शहर समुद्र किनाऱ्यांवर आणि निसर्ग सौंदर्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी स्वर्ग आहे. हे शहर समुद्र किनाऱ्यांमुळे प्रसिद्ध आहे. आरके बीच, ऋषिकोंडा बीच हे इथले प्रसिद्ध समुद्र किनारे आहेत. हे शहर औद्योगिक क्षेत्रातही प्रसिद्ध आहे. नंबर 3 अमरावती. अमरावतीची आंध्र प्रदेशची नवीन राजधानी आहे. हे शहर प्राचीन शहर आहे, जिथे बौद्ध धर्माचे महत्त्वाचे केंद्र होते. अमरावती स्तूप हा इथला एक ऐतिहासिक आणि एक प्रमुख आकर्षण आहे. हा स्तूप अशोक राजाने बांधला होता. इथे असलेल्या अमरावती संग्रहालयात आपण प्राचीन काळातील शिल्पकला आणि मूर्तिशास्त्र बघू शकता. शिवाय इतिहासाचा वारसा जतन करणारं हे ठिकाण आहे. नंबर 4 विजयवाडा. विजयवाडा हे शहर कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. कनकदुर्गा मंदिर इथे प्रसिद्ध आहे, जे एका टेकडीवर स्थित आहे आणि इथून आपण शहराचे अद्भुत दृश्य पाहू शकता. प्रकाशम बैराज हा देखील एक प्रसिद्ध आकर्षण आहे, जिथे आपण शांत वातावरणात वेळ घालवू शकतो आणि विजयवाड्याच्या भवानी आयलंडवर बोटिंगचा आनंद घ्यायला नक्की जा. नंबर 5 नागार्जुन कोंडा. नागार्जुना कोंडा हे एक ऐतिहासिक स्थळ आहे, जे प्राचीन बौद्ध स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. इथे नागार्जुन स्तूप आणि बौद्ध अवशेषांचा संग्रह आहे. इतिहास प्रेमींसाठी हे एक खास ठिकाण आहे. नंबर 6 बेलम. बेलम हे एक ऐतिहासिक गाव आहे, जिथे प्राचीन गुफा मंदिर आहे. येथील बेलम गुफा हे एक आकर्षक स्थळ आहे, ज्यामध्ये प्राचीन चित्रकला आणि शिल्पकला पाहता येते. बेलम गुफा ही आशिया खंडातील दुसरी सर्वात मोठी गुफा आहे. नंबर 7 अनंतपूर. अनंतपूर हे शांत आणि सुंदर शहर आहे. लेपाक्षी मंदिर इथले मुख्य आकर्षण आहे, ज्यात अनंत पुराणाची गोष्ट साकारलेली आहे. येथील नंदीची मूर्ती जगातील सर्वात मोठ्या नंदी मूर्त्यांपैकी एक आहे. हे ठिकाण आपल्याला इतिहासाची सफर घडवते. नंबर 8 हॉर्सली हिल्स. जर तुम्हाला शांतता आणि थंड हवेचा अनुभव घ्यायचा असेल तर हॉर्सली हिल्स तुमच्यासाठी योग्य ठिकाण आहे. येथील दाट जंगल आणि उंचावरून दिसणारे अद्भुत दृश्य हे पर्यटकांना खूप आवडते. येथे गालीबांधा, लेक व्ह्यू पॉइंट आणि हॉर्सली म्युझियम बघायला विसरू नका. नंबर 9 गंडीकोटा. गंडीकोटा, ज्याला भारताचे ग्रँड कॅनियन असे म्हणतात, हे एक अप्रतिम दृश्य असणारे ठिकाण आहे. पेन्ना नदीच्या किनाऱ्यावर असलेले हे ठिकाण आपल्याला नैसर्गिक सौंदर्य आणि शांततेचा अनुभव देते. गंडीकोटा किल्ला हा इथलं मुख्य आकर्षण आहे, जिथून आपण नदीच्या कड्याचे अद्वितीय दृश्य पाहू शकतो. नंबर 10 श्रीशैलम. श्रीशैलम हे आंध्र प्रदेशातील एक अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे. हे ठिकाण नल्लामाला पर्वतरांगेत स्थित असून भगवान शिव आणि देवी पार्वती यांचे प्रमुख धार्मिक केंद्र म्हणून ओळखले जाते. येथे असलेले मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग मंदिर आणि ब्रह्मरंबा देवीचे मंदिर भक्तांसाठी प्रमुख आकर्षण आहे. श्रीशैलमला दरवर्षी लाखो भक्त येतात. विशेषतः महाशिवरात्रीच्या काळात येथे मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी असते. श्रीशैलमच्या आसपास असलेले नल्लामाला जंगल हे देखील साहसप्रेमी आणि निसर्गप्रेमींसाठी एक उत्कृष्ट ठिकाण आहे. या जंगलात ट्रेकिंग, वाईल्ड लाईफ सफारी आणि निसर्गाशी एकरूप होण्याचा अनुभव घेता येतो. तर मित्रांनो, आंध्र प्रदेशमधील या 10 सुंदर पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या. धन्यवाद. थँक्यू.